आपल्याला असं सतत वाटतं की अरे आपली मैत्रीण तर आपल्याबरोबर कॉलेजला होती, पण आता तर ती कंपनीमध्ये कुठल्या मोठ्या पोझिशनवर आहे, किंवा आपण बॅचलर्सच केलंय पण माझ्या मित्राने फुल मास्टर्स करून तो पुढे गेलेला आहे, किंवा मी घरीच बसलेली आहे पण लोक खूप भारी भारी ठिकाणी फिरतायत आणि ते सगळं खूप छान पद्धतीने मॅनेज करू शकतायत. पण आपल्यातच काय कुठे कमी पडतंय? हे खूप बेसिक ह्युमन नेचर आहे की आपल्या एज मध्ये, आपल्या वयोगटामध्ये जी लोक आहेत त्यांचं काय चालू आहे, आपलं काय चालू आहे, हे सतत कुठे ना कुठेतरी आपण कम्पेअर करत असतो. आपण कुठेतरी मागे आहोत अशी सतत एक भावना आपल्यामध्ये असते. हे जर का आपल्याला असं वाटत असेल आणि कुठेतरी आत्मविश्वास कमी पडत असेल किंवा कुठेतरी गती कमी पडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज मी तुम्हाला अशा काही प्रॅक्टिकल टिप्स सांगणार आहे ज्याच्याने तुम्ही याच्यातून बाहेर पडाल, आणि जर का तुम्ही ह्या प्रॅक्टिकल टिप्सवर काम केलं तर तुम्ही कुठे ना कुठेतरी एक्सेल व्हाल. सो जर तुम्हाला ही माहिती हवी असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर हाय, वेलकम टू शाईन विथ सोनिया. मी सोनिया आपटे दर शुक्रवारी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते. पर्सनल डेव्हलपमेंट, चांगल्या सवयी लावणं, इंटेन्शनल लिव्हिंग, माइंडफुलनेस, फॅशन, स्किन केअर, डेली व्लॉग्स. जर तुम्हाला हे टॉपिक्स इंटरेस्ट करत असतील तर नक्की सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. थँक्यू सो मच. पॉइंट नंबर 1, सीड अँड हार्वेस्ट लॉग. मला असं कुठेतरी लक्षात आलेलं आहे की आपले खूप गोल्स असतात, आपले खूप ध्येय आहेत, पण कुठेतरी ट्रॅकिंग सिस्टीम नाहीये. म्हणजे मी एक कुठला तरी गोल सांगते, पण मी त्या गोलच्या दिशेने काही करते का, त्या ध्येयाच्या दिशेने कुठले स्टेप्स उचलते का हे माहित नसतं. कुठेतरी ट्रॅकिंग सिस्टीम कमी पडत असते. सीड अँड हार्वेस्ट लॉग ही एक पद्धत आहे ज्याने तुम्ही खूप छान पद्धतीने तुम्ही तुमचे गोल्स जे आहेत ते ट्रॅक करू शकता, आणि तुम्हाला जी इन्सिक्युरिटी वाटते की आपण कुठेतरी कमी पडतोय ती कुठे कमी पडतोय हे पण तुम्हाला लक्षात येईल. आता सीड अँड हार्वेस्ट लॉग ही जी पद्धत आहे ते शेतकरी लोक वापरत असतात, आणि त्यांच्या सिस्टीमवर इन्स्पायर होऊन आपण ही पद्धत आत्मसात करू शकतो. एक पुस्तक घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला टेबल फॉर्मॅटमध्ये हे लिहायचं आहे, किंवा तुम्ही गुगल शीट्सचा वापर पण करू शकता. यामध्ये तुमचे ध्येय काय आहेत ते लिहायचे आहेत, म्हणजे गोल्स. तुमची कृती काय असणार आहे त्याच्या मागे, कसं लिहायचं आहे, त्यामध्ये कधीपासून तुम्ही ही सुरुवात करणार आहात, म्हणजे डेट प्लॅन्टेड हे लिहायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अडथळे काय येऊ शकतात, ऑब्स्टॅकल्स काय असतील तर ते लिहायचं आहे. मदत कशाने होणार आहे तुम्हाला, नर्चरिंग ऍक्शन्स काय असणार आहेत त्या लिहायच्या आहेत. ध्येय साध्य कधी झालं, म्हणजे डेट हार्वेस्टेड, म्हणजे कधी अचीव्ह केलंय तुम्ही ते लिहायचंय. आणि यातून तुम्ही काय शिकलात, लेसन्स लर्न, हे असे एक टेबल फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. हे जर तुम्ही अशा पद्धतीने लिहिलं असेल तर तुम्हाला खूप सोपं जाणार आहे तुमचा कुठलाही गोल साध्य करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, एक उदाहरण म्हणून सांगते की सपोज तुम्हाला 3 किलो कमी करायचं आहे एका महिन्यामध्ये. म्हणजे तुमचा गोल आहे की 3 kgs रिड्यूस करायचे आहेत तुम्हाला. त्यासाठी तुम्ही ऍक्शन्स काय घेतलेले आहे, कृती काय करणार आहात, तर घरातलं जेवण जेवणं, म्हणजे कुठलंही जंक फूड आहे ते टाळायचं आहे, किंवा एक्सरसाइज तुम्हाला करायचे आहेत, हे सगळे ऍक्शन्स झाले. त्यामध्ये तुम्ही डेट ठरवू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला 1 ऑगस्ट पासून हे चालू करायचं आहे, तर तुम्हाला 1 ऑगस्ट तिकडे तुम्ही डेट लिहिलेली आहे. आता तुम्हाला याच्यात अडथळे काय येऊ शकतात, तर तुम्हाला बाहेर काहीतरी खाऊयात आपण असं वाटू शकतं, किंवा खूपच आळशीपणा येतोय आणि व्यायाम होत नाहीये, ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आता तुमचा गोल तुम्ही साध्य करण्यासाठी काय करताय, म्हणजे ऑब्स्टॅकल्स जरी असले तरी तुम्ही ते कसे फेस करताय ते तुम्ही तिकडे लिहू शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्ही ते मेडिटेशनने साध्य करताय, किंवा तुम्ही आदल्या दिवशीच तुमचे जिमचे कपडे जे आहेत ते साईडला करून ठेवलेले आहेत, सो दॅट तुम्हाला नंतरच्या दिवशी मोटिवेशन असणार आहे की आपल्याला जायचंय जिम मध्ये. आणि महिन्याच्या शेवटी तुम्ही जर का 3 किलो वजन कमी केलेलं असेल तर तिकडे तुमचं ती महिन्याची शेवटची डेट असं लिहू शकता. आणि लेसन्स लर्न, तुम्ही याच्यातून काय शिकलात हे लिहायचंय. म्हणजे कन्सिस्टन्सी तुम्हाला कुठेतरी तुम्ही शिकला असाल, किंवा तुम्ही जर का व्यायामाला गेलात तर तुमचे एनर्जी लेवल्स तुम्ही जर का ऑब्झर्व केले असतील तर ते तुम्ही शिकला असाल की एनर्जी लेवल्स आपले किती चांगले झालेले आहेत. म्हणजे एकूण काय, तर अख्खी ट्रॅकिंग सिस्टीम आपण इकडे क्रिएट केलेली आहे, ज्याने तुम्ही मायन्यूट लेवलवर ठरवू शकता की तुम्हाला काय ऑब्स्टॅकल्स येत आहेत, कुठे अडथळे येत आहेत, कुठे आपण काम करू शकतो, काय सुरुवात कुठे गेलेली होती, कुठपर्यंत पोहोचलो. येस, आपल्याला नियमितपणे हे करायला पाहिजे, आणि जर का तुम्ही खरंच मनापासून तुम्हाला करायचं असेल तरच तुम्ही ही ट्रॅकिंग सिस्टीम पाळायला पाहिजे. पॉइंट नंबर 2, फ्युचर सेल्फ लेटर चॅलेंज. तुम्ही मॅनिफेस्टेशन किंवा आपण गोल सेट करून ठेवायला पाहिजे, किंवा द सिक्रेट, ह्या सगळ्या गोष्टी तर ऐकल्याच असतील, आणि ह्या खूपच चांगल्या असतात, ह्याच्याने तुमचे गोल्स साध्य नक्कीच होतील. पण कधी कधी आपल्याला काय मॅनिफेस्ट करावं, कसं मॅनिफेस्ट करावं हे कळत नाही. त्यामुळेच ही पद्धत एक आलेली आहे. म्हणजे आपण फ्युचर सेल्फसाठी आपल्याला एक लेटर फॉर्मॅटमध्ये, पत्र फॉर्मॅटमध्ये लिहितो. आता हे जे पत्र आहे ते आपण एका आठवड्यापर्यंतचं लिहू शकतो, किंवा एका महिन्याचं लेटर लिहू शकतो, किंवा एका वर्षाचं लेटर लिहू शकतो. म्हणजे काय की तुम्ही वर्तमानात हे सगळं अचीव्ह केलेलं आहे हे एका तुम्ही लेटरमध्ये, पत्रा फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल, जे जॉबच्या सर्चमध्ये आहेत आणि त्यांना जॉब मिळवायचा आहे तर ते 30 दिवसांसाठीचं असं कुठलं पत्र लिहू शकतात,
तर डिअर फ्युचर सेल्फ, आज मी 2 इंटरव्ह्यू शेड्यूल करून ठेवलेले आहेत आणि मला ते इंटरव्ह्यू खूप चांगले गेलेले आहेत. दोन्ही इंटरव्ह्यूज मधून मला खूप छान अपॉर्च्युनिटीज मिळतील असं मला वाटतंय. जसा पगार मला एक्सपेक्टेड आहे, जसा जॉब प्रोफाईल मला एक्सपेक्टेड आहे तसाच मला मिळतोय आणि वर्क कल्चर पण खूप छान असं मला मिळालेलं आहे. आता जेव्हा तुम्ही फ्युचरमध्ये हे पत्र बघाल तेव्हा पण तुम्हाला खूप छान वाटेल की जे हे 30 दिवस आहेत तुम्ही या ध्येयासाठी किती छान पद्धतीने काम केलेलं आहे आणि खूप चांगली पॉसिबिलिटी आहे की तुमचं हे जे ध्येय आहे ते साकार झालेलं असणार आहे, कारण का तुम्ही त्या पद्धतीने मॅनिफेस्ट केलेलं आहे. कुठेतरी मॅनिफेस्ट करून तुम्ही रोजच्या ऍक्शन्स मध्ये ते दाखवलेलं आहे. म्हणूनच तुम्ही 30 दिवसांपर्यंत तुम्हाला जे काही अचीव्ह करायचं आहे ते तुम्ही फ्युचर सेल्फ साठी एक पत्र लिहून करू शकता, एका वर्षासाठी पत्र लिहून करू शकता. पॉइंट नंबर 3, न्यूरोबिक इमेजरी सेशन्स. आता जर का माझ्यासारखेच तुम्ही असाल तर तुम्हाला स्टेज फिअर थोडंसं असू शकतो की सगळ्यांसमोर आपल्याला एका स्टेजवर ठेवलेलं आहे आणि आपल्याला काहीतरी बोलायचं आहे, तर काय बोलायचं, कसं बोलायचं पटकन कळत नाही. ते कुठेतरी आपल्याला कॉन्फिडन्स थोडासा कमी झालेला असतो. त्याचमुळे आपण कम्पेअर करत राहतो की आपल्याला समोरचा जो व्यक्ती आहे तो किती बिंदास्त आहे, किती छान पद्धतीने प्रेझेंटेशन देऊ शकतोय, त्याच्या ऑफिसमध्ये किती छान पद्धतीने कॅरी करू शकतोय स्वतःला. याचसाठी ही पद्धत निर्माण केलेली आहे. यामध्ये दिग्गज सायकोलॉजिस्ट जे आहेत ते काय सांगतात की आपण एका शांत जागी बसायचं आहे. शांत जागी बसल्यानंतर डोळे मिटून एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. ब्रीदिंग वर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. तुमच्या आजूबाजूच्या आवाजाकडे कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. मग तुम्हाला कीबोर्डचा आवाज येऊ शकतो, मग तुमचा फॅन चालू आहे त्याचा आवाज येऊ शकतो, बाहेर पक्ष्यांचा आवाज येऊ शकतो आणि ह्याने तुमची एन्झायटी जी लेवल आहे ती थोडी कमी होते. आता तुम्हाला असं इमॅजिन करायचं आहे की तुम्ही छान पद्धतीने प्रेझेंटेशन देताय. तुम्ही असं प्रेझेंटेशन देताय, इतक्या कॉन्फिडेंटली प्रेझेंटेशन देताय की तुम्हाला कुठलाही प्रश्न समोरून आलात तर तुम्हाला खूप बिंदासपणे ते प्रश्नांची उत्तरं देता येत आहे आणि इतकं छान प्रिपरेशन तुमचं झालेलं आहे. खूप पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुमचा आहे आणि तुमच्या लँग्वेजवर तुमची कमांड आहे आणि बिंदासपणे तुम्ही ते प्रेझेंटेशन दिलेलं आहे. तुमच्या पियर्सला, तुमच्या कलिग्सला, तुमच्या बॉसला आवडलेलं आहे ते प्रेझेंटेशन आणि त्यानंतर तुमचं खूप छान अप्रिसिएशन होतंय, कौतुक होतंय. म्हणजे आपण ह्या एक्झाम्पलमध्ये इमेजरी दृष्टिकोनातनं मॅनिफेस्टेशन केलेलं आहे आणि सायकोलॉजिस्ट असं सांगतात की ह्याच्याने आपला मेंदू जो आहे तो त्या डिरेक्शननी काम करायला लागतो. आपल्याला असं वाटायला लागतं की येस, आपण हे अचीव्ह करू शकतो आहे आणि एक पॉझिटिव्हिटी जी असते ती अराउंड आपल्या निर्माण व्हायला लागते. ह्या पॉझिटिव्हिटीने आपण चांगल्या दिशेने कामं करायला लागतो. जर तुम्ही हे नकारात्मकरित्या बघितलं असतं तर नकारात्मक दृष्टिकोन, नकारात्मक मॅनिफेस्टेशन झालं असतं की आपल्याला आलंच नाहीये, तिकडे ततपप होतंय, तिकडे कॉन्फिडन्स लूज झालेला आहे. इव्हेंच्युअली जर का तुम्ही तसं इमॅजिन केलं तर तुमच्या आयुष्यात पण तसंच व्हायचे चान्सेस जास्ती असतात. त्यामुळे ही जी पद्धत आहे ती खूप छान आहे. आजूबाजूचं जे एन्व्हायरमेंट आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करणं, त्याचे आवाज कुठले कुठले येत आहेत ते बघणं आणि त्यानंतर तुम्ही एक फोकस्ड जो गोल आहे तो अचीव्ह केला आहे. किती छान पद्धतीने लोकांचा रिस्पॉन्स आलेला आहे, आपल्याला आतून किती छान वाटतंय, पॉझिटिव्ह वाटतंय आणि हे आपल्याबरोबर छान होऊ शकतं, हे असं इमॅजिन करत राहणं. पॉइंट नंबर 4, बाउंड्री स्प्रिंट. आता तुमच्यासाठी एक छोटीशी टास्क आहे, ती म्हणजे एक छोटं मायक्रो चॅलेंज आपण घ्यायला पाहिजे. म्हणजे अख्ख्या दिवसामधून एकदा तुम्ही कशाला तरी नाही म्हटलं पाहिजे. आता तुम्ही पण माझ्यासारखे असाल तर सगळ्याला हो म्हणता आणि एक्स्ट्रा कमिटमेंटने आपण बर्नआउट होऊ शकतो हे तुम्हाला कुठेतरी लक्षात येत नाही आणि त्यामुळेच बर्नआउट झाल्यानंतर आपल्याला जो मेंटल फोकस आहे तो पण हलायला लागतो आणि जे ऍक्च्युअली काम करायचं आहे तिकडे कमी पडतो आपण. त्यामुळेच दिवसातून एका छोट्या गोष्टीला का होईना नाही म्हणायला शिकायला पाहिजे. इकडेच आपली बाउंड्री सेट केलेली पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला शुक्रवारी लक्षात येतंय की एक एक्स्ट्रा काम आपल्याला करायचं आहे आणि ते आत्ताच करून जायचंय असं सांगतायत, पण आपली वेळ पण झालेली आहे आणि आपण खूप जास्ती काम केलेलं आहे, खूप बर्नआउट ऑलरेडी आहोत, तर तिकडे नाही म्हणून नाही मी आता हे सोमवारी काम करतो, पहिलं काम करून ते देतो, हे असं म्हणणं शिकायला पाहिजे. ह्याने काय होणार आहे की तुम्ही जे बर्नआउट होत आहे ते जास्ती बर्नआउट होणार नाही आणि ज्याच्यावर फोकस ऍक्च्युअली असायला पाहिजे की जे 8 तास तुम्ही काम करताय, जे 9 तास तुम्ही काम करताय ते कम्प्लीट काम करताय, कम्प्लीट फोकसने काम करताय, कुठेच बर्नआउट होणार नाही तुम्ही. त्यामुळेच ही जी बाउंड्री स्प्रिंट आहे ती तुम्ही ठेवायलाच पाहिजे. पॉइंट नंबर 5, ग्रोथ माइंडसेट रिफ्रेम कार्ड्स. आता दिवसभरात आपण किती आपल्या स्वतःला निगेटिव्ह टॉक देत असतो की माझ्याकडून होतच नाहीये, हे काम मला जमतच नाहीये, मी खूप अंडर क्वालिफाईड आहे यासाठी, किंवा मी खूप आळशी आहे, माझ्याकडून कामच होत नाहीये. या अशा वेगवेगळ्या पद्धतीचे निगेटिव्ह टॉक्स आपण देत असतो, पण त्याचबरोबर आपण कुठेतरी पॉझिटिव्ह टॉक पण केला पाहिजे हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे सायकोलॉजिस्ट काय सांगतात की ग्रोथ माइंडसेटसाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी रिफ्रेम करायला पाहिजे. आता ज्या व्यक्तीला असं वाटत असेल की आपल्याकडे फक्त बॅचलर्सची डिग्री आहे, मास्टर्सची डिग्रीच नाहीये किंवा आपण खूप अंडर क्वालिफाईड आहोत, तर त्यांनी काय करायला पाहिजे की एका पोस्ट-इटवर पहिलं लिहायला पाहिजे की आय एम नॉट क्वालिफाईड. म्हणजे तुम्हाला जे वाटतंय की तुम्ही क्वालिफाईड नाही आहात तसं आय एम नॉट क्वालिफाईड किंवा मी क्वालिफाईड नाहीये
हे असं लिहायला पाहिजे. आणि त्याच्याच मागे पोस्टिटवर असं लिहायला पाहिजे की आय एम ट्राईंग न्यू स्किल्स. म्हणजे काय की मी रोज नवीन नवीन स्किल्स जे आहेत ते शिकते आहे आणि माझे जे स्किल सेट आहे ते खूप स्ट्रॉंग करते. ह्याने काय झालं की तुमचा जो निगेटिव्ह टॉक आहे, इनफ क्वालिफाईड नाहीये, तेच मी जास्तीत जास्त स्किल्स नवीन शिकते आहे, ह्याकडे फोकस गेलेला आहे. म्हणजे तुम्ही रिफ्रेम केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या तिकडे लिहायला पाहिजेत. तुमच्या डोक्यात असं राहणार आहे की मी वेगवेगळ्या गोष्टी शिकते आहे, म्हणजेच तुम्ही तुमच्या कृतीमधून पण त्या वेगवेगळ्या गोष्टी शिकू शकता. आणि जी पहिली पद्धत आहे सीड अँड हार्वेस्ट लॉग, त्या पद्धतीत तुमचे गोल्स ट्रॅक करू शकता. पॉइंट नंबर 6, पर्स्पेक्टिव्ह स्वॅप जर्नलिंग. कधी आपल्याबरोबर नकळत असं व्हायला लागतं की हे सगळं माझ्याच बरोबर का होतंय, हे चॅलेंज येतंय, ते चॅलेंज येतंय, मी सततच खडतर प्रवासात चाललेली आहे, म्हणजे माझं कॉलेज पण चालू आहे पण मला त्याचबरोबर जॉब पण घ्यायला लागतोय, तर कुठेतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपल्या कुटुंबातर्फे, ती पण साकार करायची आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये आपण खूप चॅलेंजेस आहेत आणि हे आपल्याच बरोबर कसं होत राहतं असा कुठेतरी विचार करायला लागतो. आणि जे सतत कम्पेअर करत असतो की आपल्या बरोबरचे जो व्यक्ती आहे तो किती पुढे गेलेला आहे, किती छान फिरतायत ही लोक, सोशल मीडियामुळे एक आपला खोटा इमेज आपल्या समोर येत असते की सगळेच खुश आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये, हे कुठेतरी आपल्याला सत्य वाटायला लागतं. त्याचबरोबर आपल्याच बरोबर खूप चॅलेंजेस आहेत असं वाटायला लागतं. आणि इकडेच पर्स्पेक्टिव्ह स्वॅप जर्नलिंग तुम्हाला करायची गरज आहे. म्हणजे काय, तुम्हाला एका डायरीमध्ये लिहायचं आहे की तुमचे चॅलेंजेस तुम्हाला आता काय काय वाटतायत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला लोन फेडायचं आहे किंवा तुम्हाला खूप असाइनमेंटचा वर्कलोड आहे आणि घरातर्फे कुठली तरी रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे किंवा ऑफिसमधून खूपच पॉलिटिक्स पण चालू आहे पण तुम्हाला जॉब सोडता येत नाहीये. अशा वेगवेगळ्या गोष्टींचे जे चॅलेंजेस आहेत ते तुम्ही लिहू शकता. आणि त्याचबरोबर त्या शेजारी अपॉर्च्युनिटीज म्हणून तुम्ही एक कॉलम करू शकता. म्हणजे ह्याच्यातून आपण एक कुठली संधी साकारू शकतो हे तुम्ही तिकडे लिहू शकता. तुम्हाला छान जॉब मिळाला आहे पण तुम्ही बेंचवरच आहात, कुठला प्रोजेक्टच मिळत नाहीये, हे जर का तुमचं चॅलेंज असेल तर त्याचबरोबर तुमची अपॉर्च्युनिटी ही असू शकते की त्याचमध्ये मला संधी मिळतेय की मला पैसेही मिळत आहेत जॉबचे, त्याचबरोबर मी काहीतरी वेगळं शिकू शकतेय, मी आता काहीतरी वेगळा कोर्स करतेय, मी डेटा सायन्सचा कोर्स करतेय किंवा मी कुठला तरी डिजिटल मार्केटिंगचा कोर्स करतेय, साईड बाय साईड माझं चांगलं शिक्षण पण होत आहे, मी माझं सेल्फ लर्निंग करतेय आणि बेंचवर बसल्यामुळे पण मी कंपनीमध्ये असल्यामुळे मला सॅलरी पण मिळतेय, बॉस कडून पण मला काही काही गोष्टी शिकायला मिळत आहेत. ही एक तुमची संधी असू शकते. कुठलंही चॅलेंज घेऊन हे आपल्या बरोबरच का होतंय हे न बोलता आपण ह्याच्यातून काय शिकू शकतो, ह्याच्यातून आपल्याला काय लेसन मिळतोय, आपल्याला युनिव्हर्स काय लेसन देतोय, काहीतरी धडा देतोय का, हे बघितलं गेलं पाहिजे. पॉइंट नंबर 7, कम्फर्ट झोन स्ट्रेच. नाही, मला जॅपनीज फूड आवडत नाही, मी अजिबात खाणार नाहीये, नाही, मी स्विमिंग आयुष्यात शिकले नाही, आता मी अजून शिकणार नाहीये, हा रंग मला अजिबात शोभून दिसत नाही असं मला वाटतं, मी कधीच घातलेला नाहीये, अजूनही मी घालणार नाहीये. हे अशा वेगवेगळ्या पद्धतीचे कम्फर्ट झोन मध्ये आपण सतत असतो. म्हणजे एक जर का आपल्याला गोष्ट आवडत असेल तर तीच गोष्ट आपण कंटिन्युअसली करतो आणि ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीही आवडू शकतो किंवा एक्सपिरियन्स आपण करायला पाहिजे हे आपल्याला कुठेच कळत नाही. त्याचमुळे कम्फर्ट झोन स्ट्रेच नावाची एक कन्सेप्ट आहे. म्हणजे काय, आपण लहानातली लहान गोष्ट थोडीशी स्ट्रेच करून बघायची. फॉर एक्झाम्पल, एकाला पिवळा रंग शोभूनच दिसत नाही असं त्यांना वाटतं म्हणून पिवळा रंग ते कधीच घालत नाहीत आणि खूप छान ड्रेस तुमच्या समोर आलेला आहे पण पिवळ्या रंगाचा आहे, त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला हे अजिबात शोभून दिसणार नाही, पण तुमच्या आजूबाजूची लोक तुम्हाला सांगतायत की नाही हे खूप छान दिसतंय, हा रंग वेगळा पिवळा आहे, म्हणजे तुम्हाला वेगळा पिवळा चांगला दिसू शकतो, पण तुम्हाला असं असतं की नाही मी नाही घालू शकत. आता इथेच तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनवर काम करायची गरज आहे. आता तुम्हाला मी असं नाही म्हणते की तो महागातला ड्रेस तुम्ही घ्या, पण जर का तुम्हाला कुठला तरी रेग्युलर टी शर्ट तुम्ही जर का पिवळ्या रंगाचा घेऊन बघितलात आणि जर का तुम्ही तो 1-2दा घालून बघितलात, तुम्हाला तो ऍडजस्ट होतोय का बघितलं, कुठला तरी वेगळा पिवळा रंग आहे, गडद पिवळा आहे, तर तो तुम्हाला छान दिसतोय असं बघितलं, तर ह्याने काय होणार आहे, तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन आहे तो स्ट्रेच केलेला आहे की थोडंसं तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन काहीतरी ट्राय करताय. हाच दृष्टिकोन आपण सगळीकडे ठेवायला पाहिजे. जॅपनीज किंवा मेक्सिकन असं कुठलातरी खाण्याचा पदार्थ आहे जो तुम्ही कधीच ट्राय केलेला नाहीये आणि तुमच्या मित्रांपैकी किंवा मुलांपैकी कोणतरी म्हणताय की हे तुम्ही खाऊन बघा वगैरे, नाही नको असं न म्हणता ओके मी ट्राय करू शकतो, लेट सी ह्याच्यातून काय होणार आहे फार तर फार की ती गोष्ट आपल्याला आवडणार नाही, पण देर इज अ चान्स की तुम्हाला ती गोष्ट नक्कीच आवडेल आणि तुम्ही एक गोष्ट तुमच्या आयुष्यात एक्सप्लोर केलेली असेल, नवीन एक एक्सपिरियन्स घेतलेला असेल. पॉइंट नंबर 8, ग्रॅटिट्यूड स्नॅपशॉट फोटो प्रोजेक्ट. कधी जेव्हा मला असं लो वाटतंय किंवा कधी मला असं वाटतंय की यार माझ्याकडून काही होतच नाहीये किंवा मला काही ना काही अचीव्ह करायचंय, काही पॉसिबिलिटीज आहेत त्या वर्कआउट कशा होत नाहीयेत, पण त्याच वेळेस माझ्या आईचा, बाबांचा, मित्राचा, नवऱ्याचा कोणाचा तरी एक मेसेज येतो की काहीतरी छान मेसेज असतो, तो आपल्याला पॉझिटिव्ह करण्यासारखा मेसेज असतो तो की यू कॅन डू इट, आय एम सो प्राऊड ऑफ यू. आणि हे जे मेसेजेस आहेत ते आपण तिकडे स्माइल करतो, त्यांना छान रिप्लाय देतो, पण ह्याच मोमेंटला मी जर का रिफ्लेक्ट करून बघितलं की हे किती ग्रेटफुल असण्यासारखं आहे की मला कोणाचा तरी मेसेज त्याच वेळात येतोय जेव्हा मला खरंच खूप लो वाटतंय आणि माझ्या आजूबाजू ही माणसं आहेत
जे मला अपलिफ्ट करतायत, जे माझा मूड चांगला करायचा बघतायत, मला सांगतायत की मी किती छान गोष्टी करू शकते, तर त्याचा मी एक स्क्रीनशॉट काढते आणि मी कुठेतरी फोटो जो आहे तो कुठेतरी माझ्या नोट्समध्ये सेव्ह करून ठेवते किंवा माझ्या गॅलरीमध्ये सेव्ह करून ठेवते. म्हणजे नंतर जाऊन मला पुढे कधीतरी वाटलं तर मी ते बघू शकते आणि माझ्या आयुष्यामध्ये असे किती छान छान मोमेंट्स होते की फॉर एक्झाम्पल सकाळी सकाळी मला खूप छान एक सनराईज दिसलेला आहे. तो स्प्रिंग सीझन मध्ये मला खूप सुंदर फुलं दिसली. माझा नकळत माझा मूड जो आहे तो खूप छान झालेला आहे. या सगळ्यासाठी मी खूप ग्रेटफुल असायला पाहिजे. त्यामुळे मी तेव्हाच कॅमेरा उघडते. मला सवय आहे लगेचच फोटो कॅप्चर करण्याची. मी फोटो काढते आणि तो सेव्ह करून ठेवते आणि नंतर कधी तो बघायचा झाला तेव्हा लक्षात येतं की अरे किती छान गोष्टी आपण बघितल्यात आयुष्यामध्ये. आणि त्यासाठी आपण खरंच खूप ग्रेटफुल असायला पाहिजे. म्हणजे कुठलाही व्यक्ती आपल्या पुढे असो, मागे असो किंवा कसंही असो तरी त्यांची एक वेगळी जर्नी आहे, आपली एक वेगळी जर्नी आहे. जरी ते आपल्यापेक्षा लहान आहेत, मोठे आहेत, सारख्या वयाचे आहेत, तरीही आपले एक्सपिरियन्सेस वेगळे आहेत. आपल्याकडे जे आहे ते खूप लोकांकडे नाहीये आणि खूप लोकांकडे आहे ते आपल्याकडे नाहीये. आणि हेच एक आयुष्य आहे, हे आपल्याला शिकायला पाहिजे असं मला खरंच खूप वाटतं. आणि ज्या माझ्या लहान मैत्रिणी आहेत, लहान बहिणी आहेत, त्यांना मला हे सांगायची खरंच खूप इच्छा आहे की खरंच आपल्याकडे जे आहे त्याच्यासाठी आपण खूप ग्रेटफुल असायला पाहिजे. आपल्या आई-बाबांकडून आपल्या चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत, आपल्या मित्रांकडून मिळालेल्या आहेत, आपल्याकडे लोक आहेत ज्यांच्याकडे आपण व्यक्त होऊ शकतो किंवा आपलं काम आहे ज्याच्यात आपण गुंतवू शकतो, आपलं कॉलेज लाईफ आहे किंवा आपण छान मोबाईलवर टाइमपास करू शकतोय, हे पण एक वेगळं प्रिव्हिलेज आहे. हे आपण बघितलं पाहिजे. आणि कुठेतरी इनसिक्युरिटी जी आहे की आपण कुठेतरी मागे पडतोय हे न बघता ह्या ज्या स्टेप्स मी सांगितल्या आहेत याच्यावर काम केलं पाहिजे. अगेन आपण ह्युमन आहोत, आपल्याला फिलिंग्स आहेत, आपण थोडे इनसिक्युअर होऊ शकतो मध्ये मध्ये, पण परत एकदा आपल्याला रिमाइंड करायची गरज आहे की आपण ट्रॅकवर यायला पाहिजे, गोल्स आपले अचीव्ह करायला पाहिजेत, कृतज्ञ राहायला पाहिजे आणि कम्फर्ट झोन पण कुठे ना कुठेतरी स्ट्रेच करायला पाहिजे. हे सगळं सांगणारा, तुम्हाला थोडासा अपलिफ्ट करणारा हा व्हिडिओ होता. जर तुम्हाला हा मनापासून व्हिडिओ आवडला आणि तुम्हाला कुठे ना कुठेतरी मदत झाली असेल, नक्की मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा की मिशन अकम्प्लिश. म्हणजे मला लगेचच लक्षात येईल की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल. असे अजून कुठले वेगवेगळे विषय तुम्हाला बघायला आवडतील हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल. थँक्यू सो मच. सी यू सून.